नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्या जानकीला खूप त्रास देते, तिचा अपमान करते, तिची लायकी काढते, तिला घराबाहेर हकलते. आणि हे सगळं करत असताना ती व्हिडिओ शूटिंगसुद्धा करते. या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग ती मायाला पाठवते. माया मकरंदला ते व्हिडिओ शूटिंग दाखवते आणि म्हणते, दादा, ज्या जानकीने तुझी ही अवस्था केली आहे ना, ती बघ आता कशी रडतीये, तिचे हाल हाल करते मी, बघ जरा. माया मकरंदला तो फोटो व्हिडिओ दाखवते. मकरंदच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो आपला हात हलवतो. माया म्हणते, दादा, ज्या जानकीला बघून तुझ्या निर्जीव शरीरामध्ये प्राण आलेत, तू तिला बघून रिॲक्ट केलेस पहिल्यांदा. तू फक्त व्हिडिओ बघितल्यावरती असं रिॲक्ट झालेस. जर ती जानकी तुझ्या समोर उभी राहिली तर तू स्वतःच्या पायावर उभा राहशील. आता काही नाही, आता मी जानकीला तुझ्या समोर आणून उभं करणारच, म्हणजे माझा दादा पूर्ण बरा होणार. माया तिथून निघते. तर इथे जानकी ऋषिकेश रूममध्ये आलेले असतात. जानकी म्हणते, ऋषिकेश, आता सगळी भिस्त आईंवरती आहे. ऐश्वर्या मास्क मॅनचा संबंध काय आहे ते आता आईंना शोधून काढायचे. माझी पूर्ण खात्री आहे, आई हे काम नक्कीच करतील. आई नक्कीच शोधून काढतील की ऐश्वर्या मास्क मॅनचा संबंध काय आहे. माझी पूर्ण खात्री आहे, त्या बरोबर शोधून काढतील. तर इथे सुमित्रा सगळीकडे शोधाशोध करत असते. ऐश्वर्याच्या रूममध्ये काही सापडते का हे बघत असते आणि ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या म्हणते, सासूबाई, काय करता काय तुम्ही? ऐश्वर्याला बघून सुमित्रा खूपच घाबरते आणि आपल्या हातातले पेपर सगळे खाली टाकून देते. आता सुमित्रा हे सगळं शोधून काढेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सुमित्रा रात्री ऐश्वर्याच्या घरी येते आणि जानकीने हकलून लावलंय आणि जानकीबद्दल काही बाई बोलून तिथे राहण्यासाठी परमिशन मागते. ऐश्वर्या म्हणते, एका रात्रीपुरती तुम्ही राहा, उद्याचं उद्या बघता येईल. कावेरी सुमित्राला पूर्ण सपोर्ट करते. ती सुमित्राला म्हणते, ताई, तुम्हाला जेवढं राहायचं तेवढं तुम्ही इथे राहू शकता, कोणाची काही काळजी करू नका, मी आहे ना. कावेरी सुमित्राला तिथे राहण्यासाठी परवानगी देते. तर ऐश्वर्याची तंतण चालू असते. ऐश्वर्याला वाटतं की सुमित्राने तिथे राहू नये. तर इथे जानकी ऋषिकेश रूममध्ये येतात. ऋषिकेश जानकीशी भांडायला लागतो. तो जानकीला म्हणतो, जानकी, तुझी हिंमत कशी झाली का माझ्या आईला घराबाहेर काढण्याची? तुझी आई जाणारच होती ना बाहेर, मग का माझ्या आईला घराबाहेर काढलंस? हे असं वागायचं कुठून शिकली आहेस तू? जानकी हसायला लागते. जानकी म्हणते, ऋषिकेश, नानांना जी गोष्ट समजली ती तुम्हाला का नाही समजली? अहो, आईंना ऐश्वर्याच्या घरी पाठवायचा हा एक आमचा प्लॅन होता. ऋषिकेश विचारतो, म्हणजे? जानकी सगळं सांगते. जानकी, लता, सुमित्रा बाहेर गेले तेव्हा त्यांनी प्लॅन केला होता. जानकी सुमित्रा आणि लताला प्लॅन सांगते. जानकी म्हणते, आई, आता तुम्ही ऐश्वर्याच्या घरी राहायचं, ऐश्वर्याचं मन जिंकायचं आणि तिच्यासोबत राहायचं, माझा तिरस्कार करायचा, माझ्याबद्दल वाईट वाईट बोलायचं आणि तुम्ही फक्त ऐश्वर्याची बाजू घ्यायची, ती किती चांगली आहे हे सांगायचं. म्हणजे कसं आहे ना, मकरंद आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये नेमका प्लॅन काय आहे, त्या दोघींचा संबंध काय आहे हे तुम्ही शोधून काढू शकता. त्या ऐश्वर्याला वाटतंय ना तुम्ही कमकुवत आहात, मग आता तुमच्याच मार्फत सगळी माहिती काढायची. ऐश्वर्या मास्क मॅन यांचं काय कनेक्शन आहे ना ते तुम्ही शोधून काढायचं. आता त्या ऐश्वर्याने आपल्या घरामध्ये गुप्तहेर पेरला आहे ना, आता आपण आपल्या घरातला गुप्तहेर तिच्या घरात पेरायचा आणि ती म्हणजे सुमित्रा रणदिवे. आई, आपल्या तिघींमध्ये भांडण आहे असं सगळ्यांना दाखवत राहायचं, कोणाला काहीही सांगायचं नाही. हा प्लॅन आपल्या तिघींमध्येच राहिला पाहिजे. आता तुम्ही जा ऐश्वर्याच्या घरी. सुमित्रा ठीक आहे म्हणते आणि ऐश्वर्याच्या घरी राहायला जाते. जानकी ऋषिकेशला हे सगळं सांगते. ऋषिकेशला ती म्हणते, ऋषिकेश, अहो, मला माहिती आहे ऐश्वर्या हे सगळं करते, पण त्या दोघांचा संबंध काय हे शोधायचे आणि हे सगळं आई शोधून काढू शकतात. आत्तापर्यंत आमच्या तिघींमध्ये हा प्लॅन होता, आता तुम्ही सुद्धा सामील झालेत. ऋषिकेश म्हणतो, जानकी, सॉरी, मी यापुढे तुला काही बोलणार नाही, भांडणार नाही, तुला मी समजून घेईन. जानकी म्हणते, नाही हा, आता यापुढे भांडायचं, नाटक करायचं, हे नाटक कंटिन्यू राहिलं पाहिजे. ऋषिकेश, तुम्ही माझ्याशी नीट बोलायचं नाही, नुसतं भांडायचं. आणि या प्लॅनबद्दल आता फक्त चौघांना माहिती आणि चौघांनाच माहिती असलं पाहिजे. ऋषिकेश ठीक आहे म्हणतो. तर इथे सुमित्राचं जेवण झालेलं असतं. सुमित्रा ऐश्वर्याच्या रूममध्ये येते. ती ऐश्वर्याचं तोंड भरून कौतुक करते आणि आता लाडक्या सुनेसोबतच त्याच खोलीत राहणार असं सांगते. सुमित्रा ऐश्वर्याच्या बेडवर, ऐश्वर्याच्या खोलीवरती कब्जा करते आणि ऐश्वर्याला बेडवरती झोपवते. ऐश्वर्या डोक्याला हात लावून बसलेली असते. ऐश्वर्या मनात म्हणते, हे काय आहे, आता रोजची मलाच शिक्षा होणार आहे ही. ऐश्वर्याला रात्री झोप पण लागत नाही. सुमित्रा मुद्दाम घोरायचं नाटक करते, मुद्दाम तिला लाथा वगैरे मारते. ऐश्वर्याची रात्री झोप होत नाही आणि दिवसा तिला छळायचं असं सुमित्राने ठरवलेलं असतं. तर इथे लता माया रूममध्ये आलेल्या असतात. माया खोदून खोदून लताला विचारण्याचा प्रयत्न करते की बाहेर गेल्यावर नेमकं काय झालं होतं, सुमित्रा अचानक तिकडे कशी काय राहायला गेली.
लता सगळं सुमित्राबद्दल वाईट वाईट बोलते आणि सुमित्राचा विषय टाळत असते. ती मायाला कशाचीही खबर लागू देत नाही. मायाला त्या तिघींमध्ये जी भांडणं झाली ती खरी आहेत असं वाटतं. तर दुसऱ्या दिवशी जानकीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो. जानकी सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलवते. ऋषिकेश जानकीशी खूप भांडतो आणि घरामध्ये भांडणाचं वातावरण निर्माण होतं. घरात सगळेच एकमेकांशी भांडत असतात. अवंतिकाला मेसेज येतो. सुमित्राने कपडे मागवून घेतलेले असतात. जानकी म्हणते, मी जाते. आईनं त्यांचे कपडे देते आणि त्यांना विनंती करते, हातापाय पडते आणि घरी घेऊन येते. जानकी सुमित्राचे कपडे पॅक करायला जाते. तर इथे सुमित्रा ऐश्वर्याचा चांगला सासूरवास करते. ऐश्वर्याला चहा, नाश्ता, स्वयंपाक सगळं तिला एकटीला बनवायला लावते. सुमित्रा ऐश्वर्याचा छळ करत असते आणि तेवढ्या दारावर जानकी येते. जानकी सुमित्राची बॅग घेऊन आलेली असते. सुमित्रा जानकीशी भांडायचं नाटक करते आणि आपल्या सुनेचं म्हणजे ऐश्वर्याचं तोंड भरून कौतुक करते. जानकी हातापाया पडते. सुमित्राला घरी चला असं विनवण्या करते, पण सुमित्रा काही ऐकत नाही. कावेरी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या चल आतमध्ये, त्या दोघींना बोलू देत, त्यांना त्यांचा वेळ दे. कावेरी ऐश्वर्याला आतमध्ये घेऊन जाते. तर इथे जानकी सुमित्राला म्हणते, आई त्या दोघी आतमध्ये गेल्यात, एक लक्षात ठेवा, हा प्लॅन असा चालू ठेवायचे. आपण आता त्यांच्यासमोर भांडण आहे असं दाखवायचं. ऐश्वर्याला डाऊट येईल आपल्यावरती, ती आपल्याच परीक्षा घ्यायचं बघेल, तिला प्रूफ हवा असेल, त्यासाठी ती आता येईल, माझा छळ करेल. पण तुम्ही काय करायचं, तुम्ही असं दाखवायचं की तुम्ही माझ्या विरोधात आहात, तुम्ही माझा तिरस्कार करायचा, वाईट वाईट बोलायचं आणि ती जसं करते ना तसं होला हो करायचं. चालेल ना? सुमित्रा म्हणते, जानकी पण मला तुला त्रास देता येणार नाही. जानकी म्हणते, आई तसं करा, तिला डाऊट येता कामा नये. सुमित्रा ठीक आहे म्हणते. तर इथे घरी सगळ्यांची भांडणं चालू असतात. सारंग, सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश खूप भांडत असतात. जानकीचं वागणं कोणालाच पटलेलं नसतं आणि कोणाला पटलेलं असतं, पण जानकी का अशी वागते याचा प्रश्न पडलेला असतो. सगळ्यांची भांडणं चालू असतात आणि माया ते सगळं लपून बघत असते. तर थोड्या वेळाने माया मकरंदकडे येते आणि ती ऐश्वर्याला फोन लावते. ऐश्वर्या म्हणते, माया हे सगळं काय चालू आहे का? आपला प्लॅन उलटा पडलाय. हे काय चालू आहे? सुमित्राला आपण घराबाहेर काढणार होतो, त्यांच्यामध्ये भांडणं लावणार होतो, पण हे सुमित्रा माझ्या इथे येऊन राहिली आहे. माया म्हणते, हे बघ आता आहे ना, एक काम कर, ती खरंच तुमच्या इथे येऊन राहते, ते जानकीचं प्लॅन तर नाही ना, हे चेक कर. ऐश्वर्या विचारते, कसं करायचं आहे ते? माया म्हणते, तू सुमित्रासमोर जानकीचा अपमान कर, तिला काही बाई बोल, तिला हकलून दे, तिला खूप त्रास दे. जर सुमित्रा जानकीच्या बाजूने बोलली किंवा तुला थांबवलं ना, तर समजायचं की सुमित्रा जानकी सामील आहेत दोघी, आणि नाही तर तुझ्या बाजूने आहे असं समजायचं. ऐश्वर्या म्हणते, चालेल. माया म्हणते, तू जे काही करशील ना त्याचा व्हिडिओ पाठव, मला इथे बघायचे. ऐश्वर्या ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. तर इथे कावेरी ऐश्वर्या हॉलमध्ये येतात. जानकी सुमित्रा यांची भांडणं चालू असतात. कावेरी म्हणते, जानकी ये आतमध्ये चहा घे. ऐश्वर्या म्हणते, हो जानकी ये आतमध्ये, अगं आमच्या इथे आलेलं कोणी रिकाम्या हाताने जात नाही, ये चहा घे. जानकी आतमध्ये येते. जानकी चहा घेत असते. ऐश्वर्या तिची लायकी काढते, तिला घालून पाडून बोलते आणि जानकीला त्रास देत तिला घराबाहेर हकलते. ती जानकीला लायकी काढत तिला चपलांजवळ बसायला लावते. जानकी चपलांजवळ बसते आणि हात पुढे करते. ऐश्वर्या तिच्या हातावर चहाचा कप देण्याऐवजी तो चहा खाली ओतून देते. जानकीचा ती खूप अपमान करते, पण सुमित्राला वाईट वाटत असताना सुद्धा तीही जानकीचा अपमान करते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.